नमस्कार, अमृताज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी बीटरूटचा हलवा ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यासाठी मी इथे बीटरूटचा किस करून घेतलेला आहे। त्यानंतर कढईमध्ये मी इथे साजूक तूप घातलेला आहे। त्यामध्ये आपल्याला बीटचा केलेला किस घालून घ्यायचा आहे। छान आपण तो तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत। जवळपास 2 ते 4 मिनिटं आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण इलायचीची पूड घालूया। नेहमी आपल्याला प्रश्न पडतो मुलांना हेल्दी असं काय खायला द्यावं। मुलं हे बीट खाण्याचा कंटाळा करतात, त्यामुळे अशा प्रकारे एकदा बीटचा हलवा तुम्ही नक्की बनवून बघा, सर्व मुलं आवडीनं खातील। इलायचीची पूड घातल्यामुळे स्वाद खूप छान येतो, टेस्टही खूप छान लागते। आता मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे एकाच बीटचा हा हलवा बनवलेला आहे। एकदम छान होतो, सेम गाजरच्या हलव्यासारखीच प्रोसेस आहे। त्यानंतर त्यामध्ये मी इथे अर्धा कप दूध घातलेला आहे। आपल्याला हा हलवा दुधामध्ये छान सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे चव खूप छान लागते। आता हा आपण 4 ते 5 मिनिटं दुधामध्ये छान शिजवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता किती छान आपला हलवा झालेला आहे। आता हा सर्व करून घेऊया। तुम्ही हवे असल्यास यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। इथे आपला गरमागरम पौष्टिक असा बीटचा हलवा तयार आहे। तुम्ही सुद्धा मुलांना नक्की देऊन बघा, खूप आवडेल। थँक्यू।